हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आपण अभ्यासात आहोत छत्रपती शिवाजी अँड हिज टाइम्स BA सेकंड इयरचा इतिहास विषयातील पेपर. तर मागील क्लासमध्ये आपण पहिलं युनिट अभ्यासत होतो, सोर्सेस फॉर द स्टडी ऑफ मराठा हिस्ट्री. मराठ्यांच्या इतिहासावर जी उपलब्ध साधने आहेत त्या साधनांचा आपण अभ्यास करत होतो. तर त्यामध्ये आपण जे वाङ्मयीन साधने आहेत त्या वाङ्मयीन साधनांमध्ये भारतीय भाषेतील जी साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यावर प्रकाश टाकला. आज आपण अभ्यासणार आहोत युनिट पहिल्यामधील वाङ्मयीन साधनेच, परंतु आज जी आपल्याकडे परकीय भाषेतील जी साधने उपलब्ध आहेत त्यावर आपण त्याचा एक आपण आढावा घेणार आहोत. तर जेव्हा आपण परकीय भाषेतील साधनांचा विचार करतो तर आपल्याकडे भरपूर साधने आहेत. त्यामध्ये फारसी साधने आहेत, पोर्तुगीज साधने, इंग्लिश, डच आणि अनेक प्रकारची पत्रसंग्रह आपल्याकडे उपलब्ध आहे. याशिवाय जी काही परकीय प्रवासी आपल्याकडे येऊन गेलेले आहेत तर त्यांनीही आपल्या प्रवास वर्णनामध्ये तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तर ही सर्वच साधने आपल्याला मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यासाठी मोलाची मदत करतात. तर परकीय भाषेतील साधने अभ्यासताना यामध्ये प्राधान्य द्यावं लागेल फारसी साधनांना, कारण की त्यावेळेस फारसी जी भाषा होती ती मोगलांची प्रशासकीय व दरबारी भाषा होती. यामुळे आपल्याला या भाषेमधील अनेक डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत. तर फारसी भाषेतील बहुतेक ग्रंथ मोगल किंवा आदिलशाही दरबारातील लेखकांनी लिहिलेली आहेत. त्यामध्ये मोगल इतिहासकार यांनी लिहिलेले मोगल साम्राज्याचा इतिहास, बादशहाची चरित्रे, मोगल बादशाह आणि सरदार यांनी लिहिलेली पत्रे, मोगल दरबारची बातमीपत्रे इत्यादीचा समावेश या डॉक्युमेंट्समध्ये होतो. तर कुठली महत्त्वाची फारसी साधने आपण अभ्यासू शकतो तर मासिरे आलमगिरी हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. हा औरंगजेब बादशहाचा चरित्र ग्रंथ होय. या ग्रंथाची रचना मोगलांचा दरबारी लेखक साकी मुस्तेद खान यांनी इसवी सन 1709 मध्ये केली. मोगल मराठा संघर्षातील अनेक घटनांचा तो साक्षीदार आहे. मोगल मराठा संघर्षाचा अभ्यास करणाऱ्या या ग्रंथाची बहुमोल मदत आपल्याला होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांच्या कारकिर्दीचा अभ्यास या ग्रंथाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तर आपल्याकडे जे काही ग्रंथ उपलब्ध आहे त्यामध्ये ज्यांनी ते ग्रंथ लिहिले ज्यांनी ग्रंथ लिहिले त्यांनी स्वतः डोळ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. तर असेही अनेक आहेत. त्यापैकी हे मासिरे आलमगिरी एक आपल्याला साकी मुस्तेद खाननी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं सगळा आढावा त्यामध्ये घेतलेला आहे. अर्थात यामध्ये काही गुण आणि काही दोषही या लिखाणामध्ये आहेत, पण तरीही आपल्याला एक मोलाची मदत हे फारसी साहित्य करतात. यानंतर फारसी साधनांमध्ये मुंतखब उल लुबाब ए मोहम्मद शाही हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. मोहम्मद हाशिम साकी खान याने इसवी सन 1734 मध्ये हा लिहून पूर्ण केला आहे. त्याच्या नावावरून या ग्रंथाचा उल्लेख तारिके साकी खान असाही केला जातो. या ग्रंथात औरंगजेब बादशाह व त्याच्यानंतर मोगलांचे गादीवर आरूढ झालेले बहादूर शाह, जहादर शाह, फरुख सियर इत्यादींचा इतिहास यामध्ये दिलेला आहे. या ग्रंथाचे मराठी भाषांतर अनुक्रमे ग खरे आणि सेतू माधवराव पगडी यांनी शिवचरित्र वृत्त संग्रह व मराठ्यांचे स्वातंत्र्य या नावाने प्रसिद्ध केलं आहे. अर्थात हे प्रसिद्ध झालेलं साहित्यही आपल्याला किंवा संपादित झालेलं साहित्यही आपल्याला एक मोलाची मदत करतात. तर साकी खान मोगलांचा एक अधिकारी म्हणून औरंगजेब बादशहाच्या दक्षिण मोहिमेत हजर होता. शिवाजी महाराजांच्या विविध हालचाली, संभाजी महाराजांचा स्वभाव व कर्तृत्व, संताजी धनाजी, राजाराम महाराज, राणी ताराबाई यांच्या कामगिरीबाबत बरीच माहिती आपल्याला या ग्रंथाद्वारे उपलब्ध होते. म्हणून एक फारसी साहित्य मुंतखब उल लुबाब ए मोहम्मद शाही आपल्यासाठी अनमोल असं हे डॉक्युमेंट्स आहे. यानंतर फारसी साधनांमध्ये तारिके दिलकुशा भीमसेन सक्सेना हा औरंगजेब बादशहाच्या पदरी नोकरी करीत असलेला एक विश्वासू सरदार होता. औरंगजेब बरोबर तो दक्षिणेच्या मोहिमेवर होता. तोच या ग्रंथाचा कर्ता होय. अर्थात भीमसेन सक्सेनाने लिहिलेलं तारिके दिलकुशा आपल्याला एक महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे. तारिके दिलकुशा म्हणजे भीमसेन सक्सेनाचं आत्मचरित्र होय. यात त्याने मोगलांच्या 1656 पासून ते बहादूरशाह राज्यारोहणापर्यंतचा अर्थातच 1709 पर्यंतचा इतिहास चित्रित केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाशी दिलेल्या संघर्षाची माहिती या ग्रंथात मिळते. संभाजी महाराजांच्या दुर्दैवी वधानंतर मराठ्यांवर जे संकट कोसळले व छत्रपती राजाराम व महाराणी ताराबाई ने मोगलांशी संघर्ष दिला त्याचे यथार्थाने वस्तुनिष्ठ विवेचन भीमसेन सक्सेना यांनी केले आहे. अर्थात स्वराज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती, छत्रपती संभाजी महाराजांच्या वधानंतर एक अस्थिर वातावरण निर्माण झाले होते आणि अशाही अस्थिर वातावरणामध्ये स्वातंत्र्य लढा हा सुरूच होता. आणि हा कशा पद्धतीने सुरू होता तर त्याचं यथार्थ वर्णन एक आपल्याला या तारीखे दिलखुशामध्ये मिळते. राजाराम महाराज महाराणी ताराबाईंनी मोगलांशी कसा लढा दिला तर एक अभ्यासकांच्या मते यामध्ये जे तारीखे दिलखुशा आहे एक वस्तुनिष्ठ विवेचन यामध्ये केलेलं आहे. म्हणून एक विश्वसनीय साधन म्हणूनही आपल्याला तारीखे दिलखुशा या फारसी साहित्याकडे पाहता येईल. यानंतर फारसी साधनांमध्येच आपल्याकडे उपलब्ध आहे फुतुहाते आलमगिरी, म्हणजेच आलमगीर उर्फ औरंगजेब बादशहाच्या विजयाची ही कथा आहे. मुद्दामूनच असं राजदरबारातील जे राजे होते त्यांनी आपल्या दरबारामध्ये काही लेखकांना लिहून स्वतःच्या विजयाची किंवा गौरवगाथा लिहिण्याची एक मोगल काळामध्ये पद्धत होती. तर ते असे असलेल्या डॉक्युमेंट्सपैकी फुतुहाते आलमगिरी हे एक आपल्यासाठी उपलब्ध आहे. या ग्रंथाची रचना ईश्वरदास नागर यांनी केली आहे. बादशहाच्या मुख्य न्यायाधीशाचा ईश्वरदास नागर हा कारकून होता. या ग्रंथाचा मराठी अनुवाद सेतू माधवराव पगडी यांनी मोगल मराठा संघर्ष या पुस्तकात केला आहे. या ग्रंथात ईश्वरदास नागरनी शाहिस्तेखानाच्या मोहिमेपासून ते साताऱ्याच्या वेढ्यापर्यंतची हकीकत दिलेली आहे. छत्रपती संभाजी महाराज, कवी कलश, दुर्गादास राठोड, अकबर, राजाराम महाराज, संताजी व बादशाही सरदार यांच्याविषयीची बरीच नवीन माहिती या ग्रंथात उपलब्ध होते. जेव्हा आपल्याला एखाद्या डॉक्युमेंट्समध्ये एखादी घटना अभ्यासायची असेल तर एकाच डॉक्युमेंट्सवर उपलब्ध आपल्याला माहिती प्रेझेंट करता येत नाही, तर आपल्याला अनेक साहित्यांचा आधार घ्यावा लागतो, अनेक डॉक्युमेंट्स हाताळावी लागतात आणि मग वास्तविक परिस्थिती कशी होती किंवा एखादी घटना कशी घडून गेली यावर विवेचन करता येते. त्यामुळे ही साधने आपल्यासाठी महत्त्वाची असतात आणि वेगवेगळी साधने आपल्याकडे उपलब्ध आहे की जेणेकरून आपण मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यास आपल्याला मोठी मदत होते. यानंतर आपल्याकडे तत्कालीन कालखंडामध्ये ज्या घडामोडी घडत होत्या त्या घडामोडींशी संबंधित असलेला जो पत्रसंग्रह आहे त्याचंही आपल्याकडे एकत्रित बंच केलेला आहे. त्या बंचचं नाव आहे किंवा त्या डॉक्युमेंटचे नाव आहे खतुते शिवाजी आणि हप्त अंजुमन. तर फक्त शिवाजी महाराजांचीच पत्रे यामध्ये उपलब्ध आहेत असं नव्हे, तर बाकीही सरदारांची किंवा बादशहांच्या पत्रांचा हा संग्रह आहे. म्हणून हे अतिशय विश्वसनीय साधन म्हणून आपल्याला या पत्रसंग्रहाकडे पाहता येतं. तर जे खतुते शिवाजी हा पत्रसंग्रह आहे औरंगजेब, शहाजादा अकबर, जुल्फिकार खान, जयसिंह, शाहू महाराज यांच्याही पत्रांचा या खतुते शिवाजीमध्ये किंवा या ग्रंथामध्ये समावेश आहे. या पत्रग्रंथाद्वारे तत्कालीन इतिहासाची उकल होण्यास आपल्याला मोठ्या प्रमाणावर मदत होते. म्हणून हा पत्रसंग्रह एक विश्वसनीय डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. यानंतर हप्त अंजुमनही असाच पत्रसंग्रह आहे. मिर्झा राजे जयसिंह यांच्या पत्रांचा संग्रह म्हणजेच हप्त अंजुमन होय. शिवाजी महाराजांचा पाडाव करण्यासाठी औरंगजेब बादशहाने मिर्झा राजे जयसिंहाची दक्षिणेत नियुक्ती केली होती. या मोहिमेच्या काळात जयसिंहाने बादशहाला वेळोवेळी जी पत्रे लिहिली ती या संग्रहात आहेत. जयसिंहाचा चिटणीस उदयराज ह्याने या पत्रसंग्रहांना एकत्रित करून त्यास हप्त अंजुमन असे नाव दिले आहे. या पत्रसंग्रहावरून मिर्झा राजे जयसिंहाचे दक्षिण मोहिमेवर ज्या काही घडामोडी घडल्या, जी काही वैचारिक देवाणघेवाण झाली किंवा बादशहाला कशा पद्धतीचं त्यांनी पत्राद्वारे आपले निरोप पाठवले या सर्वांवर आपल्याला व्यवस्थित प्रकाश जो पडतो तो या हप्त अंजुमनद्वारे. म्हणून आपल्याला हे सर्वच साधने महत्त्वाची आहेत. यानंतर आपल्याकडे उपलब्ध आहेत लुत्फुल्ला खानची पत्रे. तर हा औरंगजेबचा एक सरदार होता. त्याने संताजी व धनाजीशी इसवी सन 1690च्या सुमारास अनेक लढाया केल्या. या लढायांचा वृत्तांत त्याच्या पत्रातून मिळतो.
तर मोगल मराठा संघर्ष यावर प्रकाश टाकण्यात ही पत्रे अनेक दृष्टीने उपयुक्त आहेत. आणि ही कशी उपयुक्त आहे, ज्यावेळेस आपण मोगल मराठा संघर्ष पुढे अभ्यासणार आहोत त्यावेळेस एक एक संकल्पना विद्यार्थी मित्रांनो आपली क्लिअर होणार आहे की ही महत्त्वाची साधने मराठ्यांच्या इतिहासावर कसा प्रकाश टाकतात आणि अभ्यासासाठी किती महत्त्वाची आहेत. यानंतर बुसातीनुल सलातीन हे सुद्धा विजापूरच्या आदिलशाहीचा हा इतिहास आहे. हा इतिहास मोहम्मद इब्राहिम यांनी लिहिला आहे. शिवाजी महाराजांच्या हालचाली, त्यांचे पराक्रम, त्यांचे राजकारण व त्यांच्या आदिलशाहीशी असलेले संबंध यांचा अभ्यास करण्यास या ग्रंथाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर आपल्याला होतो. आणि यानंतर अखबारात हे सुद्धा असंच आपल्याकडे उपलब्ध असलेले डॉक्युमेंट्स आहेत. बादशहाच्या दरबारात दररोज घडणाऱ्या घडामोडींचा वृत्तांत म्हणजे अखबारात होय. म्हणजे रोज घडणाऱ्या घटनांचं माहिती लिहून ठेवण्याची एक प्रथा मोगलांमध्ये होती किंवा मोगल बादशहांकडून तो लिहिण्याचे आदेश होते. तर हे आपल्याला डॉक्युमेंट्स जे अखबारातमध्ये पाहायला मिळते ते महत्त्वाचे आहेत. असंच हे डॉक्युमेंट्स आहे. हा वृत्तांत सरकारी अधिकाऱ्याकडून लिहिला जात असे. दक्षिणेतील मोगलांच्या लष्करी हालचाली व संघर्ष, मोगलांची लष्करी व राजकीय व्यवस्था, मराठे सरदार, त्यांच्या हालचाली इत्यादींबाबत जी माहिती आपल्याला उपलब्ध होते ती या अखबारातमधूनही मोठ्या प्रमाणावर आपल्याला अनमोल असे हे डॉक्युमेंट्स आहेत. यानंतर आपल्याकडे फारसी साधनानंतर पोर्तुगीज साधनांनाही तेवढंच महत्त्वाचं भूमिका यांनी निभावली आहे मराठ्यांचा इतिहास उलगडण्यासाठी. तर पोर्तुगीज साधन हे अभ्यासताना आपल्याला आधी हे यावर प्रकाश टाकावा लागेल की पोर्तुगीजांनी भारतात पहिली युरोपियन सत्ता स्थापन केली होती. गोवा हे पोर्तुगीजांचे केंद्रस्थान होय आणि मराठ्यांना पोर्तुगीज सत्ता खूप जवळ होती. सतत त्यांचे संघर्षही चालत होते खरं तर. आणि हा अभ्यासण्यासाठी आपल्याला पोर्तुगीज साधने महत्त्वाची आहेत. तर हिंदुस्थानात गोवा व पोर्तुगालमध्ये लिस्बन येथे असणाऱ्या दप्तरखान्यात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंध असणारी हजारो कागदपत्रे उपलब्ध आहेत. डॉक्टर पांडुरंगराव पी सुर्लेकर यांनी पोर्तुगीज भाषेत मराठ्यांच्या इतिहासावर अनेक ग्रंथ लिहिली आहेत. याशिवाय पुराणवस्तू संशोधन विभाग, पोर्तुगीज सरकार यांनी पोर्तुगीज कागदपत्रांचे अनेक खंड प्रकाशित केले आहेत. त्याचे मराठी अनुवाद मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दप्तर या नावाने संशोधक श्री सश देसाई यांनी केला आहे. अर्थात ज्या नवीन संशोधकांना काही अभ्यास करायचा असेल किंवा मराठ्यांच्या इतिहासावर परत नव्याने प्रकाश टाकायचा असेल आणि काही दुर्मिळ राहिलेली माहिती आपल्याला शोधून काढायची असेल तर अशी काही साधनेही आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि पोर्तुगीज साधने तर एक फार मोठा खजिनाच आहे की जेणेकरून मराठ्यांच्या इतिहासावर आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रकाश टाकण्यास मदत होते. यानंतर फ्रेंच साधने आणि डच साधने ही तेवढीच महत्त्वाची आहेत. तर ही साधने फ्रेंच साधने जी आहेत ती पॅरिस व लंडन या ठिकाणच्या दप्तरखान्यात उपलब्ध आहेत. या दप्तरखान्यात हिंदुस्थानातील फ्रेंच वकारवाल्यांनी आपल्या सरकारला लिहिलेली पत्रे यांचा समावेश आहे. फ्रेंच गव्हर्नर मार्टिन यांनी लिहिलेली रोजनिशी अत्यंत महत्त्वाची आहे. मराठ्यांच्या कर्नाटकातील हालचालींचा अभ्यास करण्यासाठी रोजनिशी उपयुक्त आहे. यानंतर डच साधनांमध्ये इसवी सन 1592मध्ये डचांचे भारताकडे लक्ष गेले आणि 1605मध्ये मच्छलीपट्टणम येथे वखार त्यांनी स्थापन केली. त्यानंतर सुरत, वेंगुर्ला, कोरोमंडल, मलबार येथे त्यांनी वखारी बांधल्या. 1832मध्ये आम्स्टरडॅम येथे वेस्ट इंडियन स्कॉलर्स हाऊसमध्ये डचांचा दप्तरखाना ठेवला गेला. नंतर हा दप्तरखाना हेग येथे नेण्यात आला. या साधनात डाक रजिस्टर महत्त्वाचे आहे. त्याद्वारे शहाजीच्या कर्नाटकामधील हालचालींचा वृत्तांत समजतो. तसेच संभाजी महाराज यांची देखील माहिती मिळते. तर अशीही काही आपल्याकडे साधने उपलब्ध आहेत की जी संभाजी महाराजांच्या पुढील इतिहासही आपल्याला माहीत होतो. तर शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेसचा किंवा शहाजीराजांच्या वेळेसचा जो इतिहास आहे तोही आपल्याला माहिती होण्यासाठी अनेक साधने त्यावर त्यांनी लिखाण केलेलं आहे किंवा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर अशा पद्धतीने परकीय भाषेतील जी साधने उपलब्ध आहेत ती मराठ्यांच्या इतिहासावर मोठ्या प्रमाणावर प्रकाश टाकण्यास आपल्याला मदत करतात. यानंतर भारतामध्ये जे काही परकीय प्रवासी येऊन गेलेले आहेत त्यांची संख्या तशी तर 17व्या शतकामध्ये जवळपास 30 येऊन गेलेले असे प्रवासी आहेत.
पण महाराष्ट्राला ज्यांनी भेट दिली त्यामध्ये फक्त काहीशे थोडेसे प्रवासी आहेत आणि त्यांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. तर यापैकी काही शिवाजी महाराजांना सुद्धा भेटल्याचं संकेत आपल्याला त्यांच्या प्रवास वर्णनावरून लक्षात येते. तर अशीही आपल्याकडे परकीय प्रवाशांची इतिवृत्ते किंवा प्रवास वर्णने आहेत की ज्यामुळे मराठ्यांच्या इतिहासावर मोठ्या प्रमाणावर प्रकाश पडतो. यामध्ये महत्त्वाचं आहे जॉन ट्रॉयर हा इंग्लंडचा. तर त्याने जे प्रवास वर्णन लिहून ठेवलेले आहे ते 17व्या शतकातील परिस्थितीवर मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रकाश टाकण्यास मदत करतात. जॉन ट्रॉयर हा ईस्ट इंडिया कंपनीचा याला अभ्यासकांनी सर्जन किंवा डॉक्टरच म्हटलेलं आहे आणि हा 1672 ते 1681 या काळात भारतात त्याचे वास्तव्य असल्याचा आपल्याला दिसून येतं. त्याने महाराष्ट्रातील मुंबई, रायगड, जुन्नर, कारवार, गोवा, गोकर्ण, वेंगुर्ला इत्यादी ठिकाणांना भेटी दिल्याचा उल्लेख आपल्याकडे आहे. तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी तो रायगडावर हजर होता आणि त्याने लिहिलेल्या प्रवास वर्णनामध्ये त्याने बरीचशी माहिती प्रकाशित केलेली आपल्याला दिसून येते. यानंतर विल्यम नोरिस हा सुद्धा इंग्लंडचा प्रवासी होता आणि त्याने इंग्लंडच्या राजाने जी जुनी ईस्ट इंडिया कंपनी रद्द करून नवीन कंपनी निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस इंग्लंडच्या राजाने नवीन कंपनीस हिंदुस्थानात व्यापारी सवलती मिळाव्यात म्हणून विल्यम नॉरिस यास मोगल बादशाहाकडे पाठविले होते मंजुरीसाठी. आणि इसवी सन 1701च्या सुमारास विल्यम नॉरिस सुरत, औरंगाबाद, शहागड, ब्रह्मपुरी आणि मिरज मार्गे पन्हाळागड या ठिकाणी गेले होते. तेथे त्यांनी बादशहाची भेट घेतली व त्यानंतर ते मायदेशी परतले. त्यांनी आपल्या प्रवास वर्णनामधून बादशहाच्या छावण्या, त्यांची संरक्षण व्यवस्था, सरदारांची अंतर्गत भांडणे कशी होत होती, भ्रष्टाचार व मराठ्यांचा पराक्रम याविषयी बरीचशी माहिती आपल्या प्रवास वर्णनामधून लिहून ठेवलेली आहे. म्हणून आपल्याला हे प्रवास वर्णनेही तेवढीच महत्त्वाची आहेत. यानंतर ॲबे करे हा फ्रेंच प्रवासी इसवी सन 1668च्या सुमारास शिवकालात हिंदुस्थानात येऊन गेलेला एक फ्रेंच प्रवासी होय. सुरत, दमन, चौल, राजापूर इत्यादी ठिकाणी तो गेला होता. त्याने आपल्या प्रवास वर्णनात शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याविषयीच्या हकीकती दिल्या आहेत. त्याने आपल्या प्रवास वर्णनात शिवाजी महाराजांचं तर हकीकत दिलेलीच आहे आणि एक महत्त्वाचा उलगडा या हकीकतीमधून आपल्याला सापडतो किंवा महत्त्वाच्या घटनांवरती आपल्याला प्रकाश टाकता येतो. तर याशिवाय आपल्याकडे जे येऊन गेलेले आहेत ट्रॅव्हर्नियर, बर्नियर, थॅव्हनोट, डेलन हे सुद्धा फ्रेंच प्रवासी आपल्याकडे येऊन गेलेले आहेत आणि 17व्या शतकातील सामाजिक आर्थिक जीवनाविषयी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. यानंतर फादर पीतर हा पोर्तुगीज प्रवासी होता. त्याने 1688मध्ये जे आपलं प्रवास वर्णन लिहून ठेवलेलं आहे त्यामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बरीचशी माहिती आपल्याला उपलब्ध होते. यानंतर निकोलाय मनुची हा इटालियन प्रवासीसुद्धा आपल्याला त्याच्या प्रवास वर्णनामधून महत्त्वाची माहिती उपलब्ध करून देतो. तर वयाच्या 17व्या वर्षी म्हणजे इसवी सन 1656मध्ये तो हिंदुस्थानात आला होता आणि 1717मध्ये तो हिंदुस्थानामध्येच मरण पावला आणि जवळपास सर्व हिंदुस्थानभर त्याने संचार केल्याचं दिसून येते. दाराशुकोह, जयसिंह, औरंगजेब, शाह आलम, गोवाचे, पोर्तुगीज, मद्रासचे, इंग्रज इत्यादींवर त्याने इत्यादींच्या पदरी तो नोकरीस होता आणि त्याने जे पाहिले, जे अनुभवले ते त्याने आपल्या मोगलांचा इतिहास या नावाने जे प्रसिद्ध केलेलं प्रवास वर्णन आहे तर त्यामध्येही महत्त्वाची माहिती आपल्याला मिळते. याशिवाय त्याने जो प्रकाश टाकलेला आहे मराठ्यांच्या इतिहासावर त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणी ताराबाई यांच्या संबंधीच्या अनेक हकीकती निकोलाय मनुची या इटालियन प्रवासीने आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवलेलं आहे. म्हणून जी काही परकीय प्रवाशांची इतिवृत्ते आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या इतिवृत्तांवरूनही आपल्याला मोठ्या प्रमाणावर इतिहासाची साधने अभ्यासण्यासाठी एक मदत होते. तर आपण आपला अभ्यास हा असाच कंटिन्यू ठेवणार आहोत. परत पुढील क्लासमध्ये परत भेटूया. आज आपण इथेच थांबूया. तर धन्यवाद.